ची चान्स होती, बाल बाल बच गए. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल कंप्लीट, जोखमीची धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. काही सामना झाला होता. 6 बॉल 5 धावा डिफेंड केल्यात केवी स्पोर्ट्स अर्थात एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं परास केला सह्याद्री कोथळी संघाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह चांगला फटका आहे. बॉल चालायला की लॉंग ऑनला क्लिअर करणारा फटका, हाय हँडसम चौकार. चौकार आलाय. आडवा बाटने क्रॉस बॅटने फटका सजवायचा होता ऑन साइडला. तो गोलंदाज देखील कमी नाहीये जयदीप मुकणे. पुढील बॉल ओरपीचा बॉल, वा टो क्रशिंग यॉर्कर, प्रतिउत्तरच नाहीये. चांगला बॉल. धावसंख्या धाव फलकली 5. शिवशंभो माडेपाडा संघाची. बॉलवरती पाहू शाल, हाई चेंडू डॉट टाकला गेलाय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट टाकले गेलेत. पाच बॉलचा खेळ झालाय, 5 धावा, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. जयदीप मुकणे टिकबाईचा बाडा संघाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाज बॅटिंगला तर विकास माडे. पहिल्या बॉलवरती जयेश माडेने मात्र स्ट्राईक रोटेट केली होती, परंतु 5 बॉल नॉन स्ट्राईकवरती थांबले जयेश माडे हा बॅटर. चला सचिन भगत आम्हाला संपर्क साधायचा लगेच. या बॉलमध्ये खेचून मारला, फेकून दिलाय बॉलला. आमच्या कॉमेंटर बॉक्सला सलामी देणारा आता मात्र आलाय विकास माडेच्या बॅटमध्ये. कडक 4 चौकार. षटक पहिलं समाप्त झालंय. या स्पर्धेचं नक्कीच पाहू आलं. स्पर्धेमध्ये नक्कीच मोठी जबाबदारी हरीश पुंजारी यांच्या खांद्यावरती टाकली आहे साहेबांनी. बॅनर असेल जे कटआउट लागले गेलेत, हे बॅनर पाहू शकाल जिकडे तिकडे चोहीकडे. हा वासपडावती मंचावरती जे बॅनर लागलेले ते सन्माननीय हरीजी पुंजारी यांचा, ग्राफिक डिझायनर, आर्टिस्ट, कला क्षेत्रातील मोठं नाव, शेकतपाडा गावचे गोड व्यक्तिमत्व हरीश शेठ पुंजारी साहेबांच्या वादामध्ये केले गेले. आणि भरपूर जबाबदारी देखील या आयोजनाचा घटक देखील आहेत. हरीश शेठ पुंजारी तुमचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. यस गोलंदाज सज्जा. ओहो इनसाइड आउट. चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने बॉलला फिनिश केलाय जयेश माडेच्या बॅटमधनं. बॉल निघून चाललाय बॅकअट पॉइंट, एक्स्ट्रा कव्हरला भेदून सीमा पार. 4 चौकार.
पुढील बॉल इनसाइड आउट. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका पाहू शकता. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळतात. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा धाव फलकावरती वाराच्या वेगाने घेतल्या गेल्यात. धाव फलकावरती 15. पुढील बॉल ओहो यावेळी मात्र नक्कीच या बॉलमध्ये देखील गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. मागचा बॉल थोडासा पुढे टाकला होता. हा बॉल थोडासा मागे टाकलाय गोलंदाज गजाननच्या मार्फत. धावसंख्या 15. येस गोलंदाज सज्ज. गजानन बॅटिंगला जयेश माडे. ओव्हरपीचा बॉल खोदून काढलाय. चांगला फटका आहे. डीप फिल्डर जरूर आलेत. चांगले फिल्डिंग. एक सिंगल दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. डायरेक्ट थ्रो. रनआउटची चान्स. विकेट ओयुटी फलंदाज बाद. इथे मात्र विकास माडेचा खेळ मात्र संपवला गेलाय. यस गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पेस मध्ये बेट केलं होतं. चांगली गोलंदाजी चांगली लाईन पाहायला मिळते. पुढील बॉल. या बॉल मध्ये देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. खेचून मारलाय. उंची गाठली का? या बॉल मध्ये उंची देखील गाठलेली पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 चौकार.
2 गडी बाद 23 धावसंख्या. एस बॅटिंगला उमेश माडे पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 23. तिसरे षटक मार्गस्थ चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे, कारण माडेपाडा संघाला देखील थांबवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे आणि त्या पाहू शकाल करून दाखवलंय. नवदुर्गा टिकबाईचा पाडा या संघानं. गोलंदाज रवी, बॅटिंगला उमेश माडे. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल, चांगला फटका आहे, ड्राईव्ह केला, हॅमट केलाय. चुकी फुटबॉल स्टाईलने बॉलला उडवला गेलाय. फुटबॉल स्टाईलनं मात्र पाहुशाल बॉलला उडवला गेलाय. 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबा कंप्लीट. या 2च्या साने धावसंख्या जाते 25 या आकड्यावरती. 2 गडी बाद 25. शिवशंभो माडेपाडा संघ. लॉफ केलाय, उडवला, खेचून मारलाय, शॉट ऑन पुल. बॉलला केलाय गोल उमेश माडे. अब दिखा दिया इन बाज मैदान में नाम मेरा उमेश माडे है आणि उमेश माडेच्या बॅटमधून रवीवरती आक्रमक केलं गेलाय. 2 गडी बाद 31. याही बॉलमध्ये बॅटची लागली लिडिंग एज. चांगला फटका आहे, बॉल चालाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बॉल चाला लॉंग स्टॉप नॉन स्टॉप रिजन मध्ये. या बॉलवरती आला ट्रॅकिंग 4 चौकार. चला पहिल्या फेरीत विजय संघाने लवकर लवकर यायचंय. इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. पहिल्या फेरीत विजय संघाच्या कर्णधारांनी सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून. चला पहिल्या फेरीत विजय संघ लवकर लवकर पोहोचायचंय. इथे हरिजी पुंजारी सरांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जातोय. तीन ओव्हर नंतर धावसंख्या 2 गडी बाद 35. भरपूर मागणं षटक राहिलं मागचं. तब्बल 19 धावा खर्च केल्या. चला चिंतेचेवाडी टीमचे कॅप्टन, जय बजरंग मानगाव दसई टीमचे कॅप्टन, जय बजरंग कानविंद टीमचे कॅप्टन, एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण लवकर लवकर आयोजकांशी संपर्क साधा. फर्स्ट राऊंड जिंकले त्या संघांसाठी सूचना येते, लवकर लवकर जॉईन व्हा ड्रॉ साठी. गोलंदाज गुरुनाथ पाटील विकी. बॉलवरती मोठा फटा खेळायचा होता. वेट इन वॉच डिस्पॅच करायचा होता बॉल. बॅकअप आहे. एक सिंगल स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं होतं. या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 36. 2 गडी बाद 36. शिवशंभो माडेपाडा टीम. गोलंदाज गुरुनाथ, बॅटिंगला उमेश माडे. लाईन पाहायला मिळते, वाईट बॉल. 2 गडी बाद 37 धावसंख्या. दोन गडी बाद 37. यस गोलंदाज गुरुनाथ, बॅटिंगला उमेश. टाकलेला बॉल क्रॉस बॅटिंगने फटका सजला अक्रॉस लाईनने. चांगला फटका आहे, फिल्डर आले तर काऊ कॉर्नर रिजन मधने. बॉल क्लिअर झाला नाही आहे. 2 धाबा कंप्लीट होतील का? यस 2 धाबा धाव फलकावरती पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 गडी बाद 39. चला ड्रॉ साठी यायचंय लवकर लवकर. इथे हरिजी पुंजारी सर कॉम्बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत. चला यायचंय पहिल्या फेरीत विजय संघाने. जय बजरंग मानगाव दसई टीमचे कॅप्टन, एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा. ओहो इनसाइड आउट, चांगला फटका आहे. वाह, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. हाय हँडसम डिस्पॅच षटकार. पुढील बॉल गुरुनाथ, बॅटिंगला उमेश. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल पुन्हा एकदा नक्की डाऊन रन फटका पाहायला मिळतोय.
फिल्डिंग चांगली राहिली गेली. एकच धाव एका सिंगलच्या मार्फत धाव का 46-46 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद. पुढील बॉल गुरुनाथ. ओरपीचा बॉल याही बॉलती पाऊशा ड्राईव्ह केलाय. मध्ये फिल्डर जरूर आलेत. एक धाव कंप्लीट. आणखी रन्स मिळले जातील. विकी हा फलंदाज बाद होतोय. 3 गडी बाद. 48 2+1 विकेट. नवीन बॅटर अजय माडे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. खराब फिल्डिंग. आणखीन रन मिळतील. आणखीन रन मिळले जातील. टू प्लस 1 विकेट. ड्रॉ केला जाते. हरिजी पुंजारी सर जॉईन झालेले आहेत. रमेश कातवारे आणि सुभाषजी पारदी इवन जोडी या चषकाची. सुभाषदादा पारदी आणि रमेश कातवारे हे जॉईन झालेले आहेत. 24 बॉल बनवायच्यात. 51 धावा. 50 झाल्यात. 51 बनवायच्या. 24 बॉल 51. इथे ड्रॉ केला जातोय. पहिली चिठी 22 साठी काढली जाईल. नोंद घ्या. थेट तिसरी फेरीसाठी तो संघ जाऊन पोहोचेल. एमजे स्पोर्ट्स वारली बडा बाय मिळालेले. थेट तिसऱ्या फेरीसाठी पात्र झालाय तो संघ. हरी निकडे आणि कंपनी खुशखबर आपल्यासाठी. यस पहिला सामना जय बजरंग कानमिंद विपक्ष जय बजरंग मानगाव धसई. चला लगेच टॉस साठी जॉईन व्हायचं. चिंध्याची वडी विपक्ष विजेता संघ अशी मॅच असेल. चला रमेश कातवारे सर टॉस करून घ्यायचं. जय बजरंग मानगाव आणि त्याच्या जय बजरंग कानविंदे. 4 षटकाचे सामना असेल. नोंद घ्या. चोवीस बॉल जिंकण्यासाठी 51चा टार्गेट. चला फिल्डिंग लावून गेलं लगेच जयेश माडे आपण आणि सलामील बॅटर नवदुर्गा टिकबाईचा पाडा संघ. चला फिल्डिंग लावून गेलं लगेच. टॉस रमेश कातवारे सर टॉस नाणेफेक करून घ्यायचा लगेच. चोवीस बॉल 51. चोवीस बॉल 51.
चला सुभाष पारधी लवकर जॉईन व्हा आपण. यस गोलंदाज ची बॅटिंग सध्या चांगली पाहायला मिळाली. जयेश माडे आणि गोलंदाजी देखील कशी होईल. बॅटिंगला जयदीप नॉसला रवी. 24 मध्ये बनवायच्या 51. पहिलाच बॉल योग्य लाईन हाताळली गेले. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल डॉट. बॅटिंगला रवी. पहिला बॉल डॉट टाकला गेला. गोलंदाजी जयेश माडे. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट इन माडेपाडा. तोच गोलंदाजी मार्कमध्ये जयेश माडे. बॅटिंगला रवी. काही बॉलमध्ये प्रचंड वेग होता. काय बॉलिंग. नक्कीच ओपनचं क्रिकेट आणि गावचं क्रिकेट एक गाव एक फॉर्मॅट मधून नक्की स्वतःची इमेज तयार करणारा खेळाडू पाहू शकाल. आज ओपनचं फॉर्मॅट देखील गाजवतोय तो जयेश माडे. ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल आपण. 22 मध्ये बनवायचे 51. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. गोलंदाज जयेशच्या मार्फत. पुढील बॉल रवीसाठी. इथे सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकले गेले गोलंदाज जयेश माडेच्या मार्फत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जयेश माडेच्या मार्फत. चार चेंडू डॉट टाकले गेलेत. ड्राईव्ह केले बॉलला. इथे मात्र पावसार खराब फिल्डिंग. मिड ऑफला बीट करून बॉल निघून चाललाय. या बॉलवरती आलाय संघर्षमय करणारा 4 चौकार. बॉलवरती देखील क्रॉस बॅटरने फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आले इथं 30 सर्कल मध्ये. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या मार्फत धाव फलक 5. नवदुर्गा स्पोर्टिंग बाईचा बाडा. अजून 18 मध्ये बनवायच्या 46 धावा. नेक्स्ट मॅच जय बजरंग मानगाव आणि त्याच्या जय बजरंग कानविंदे. दोन्ही नावाच्या समोर जय बजरंग आहेत. जय बजरंग कानविंदे. वन द टॉस. बॅटिंग बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिलेलं आहे विजय वाक आणि कंपनीला. अर्थात जय बजरंग मानगाव दसाई संघाला. 18 मध्ये बनवायच्या 46. या 18 मध्ये बनवायच्या 46. गोलंदाजी मार्क मध्ये विकास माडे. तर बॅटिंगला रवी असेल. 18 मध्ये बनवायच्या 46. 46 अजून बनवायच्या 3 ओव्हर मध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या. फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग. दिलीप बामणे. चांगली फिल्डिंग दिलीप बामणेच्या मार्फत पाहायला मिळते. या एक सिंगल कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मार्फत धाव सका जातीये 6. विकास हडवा बाटणे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल.
16 मध्ये बनवायच्या 44. विकास रवीसाठी पुढे टाकलेला बॉल. याही बॉलमध्ये मोठा फटका घेता आला नाहीये. एक लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या पाहायला मिळते 8. बिनगडीमध्ये 8 धावसंख्या. 15 मध्ये बनवायच्या आहेत 43 धावा. बॉटम पूल सजवायचा होता. मिस टायमिंग. सेल मात्र कॅरी झालाय. चांगला चेंडू आणि चांगला फिल्डिंग. संदेश माडेच्या मार्फत चांगला झेल झालाय कॅरी. लागलेला हा पहिला धक्का टिकबाईचा बडा संघाला. नवीन बॅटर गजानन. मध्ये बनवायच्या 43. नवीन बॅटर गजानन 14 मध्ये 43. थोडासा संघर्ष करत आहेत नवदुर्गा टिकबाईचा वाडास टीम. क्रॉस बॅटेने फटका. स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता. चांगला बॉल इथे योग्य लाईन आणि विकासच्या मार्फत पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेलाय. नवीन बॅटर गोटूराम. मध्ये बनवायच्या 43. बॉल सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल. धाव फलकामध्ये 2 गडी बाद 9. 12 मध्ये बनवायच्या 42 धाबा. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धाबा. लॉफ केला. याला क्रॉस बॅटरने चांगला फटका. गॅप मध्ये बॉल पाऊशाला एफर्ट चांगले दिले होते परंतु प्रयत्न देखील अपयश आला. बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला तडाखा आलाय अजून भरपूर मारावे लागतील टिकबाईचा पाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. 2 गडी बाद 13. 11 मध्ये बनवायच्या 38 धावा. येस गोलंदाज सज्ज. संदेश गतीमध्ये परिवर्तन. स्लो बॉल हाताला लागलाय. स्लो वन डिलिव्हरी. मोठं फिरवल्यात गोलंदाज संदेश माडेच्या मार्फत. 2 गडी बाद 13. वेतरणा विभागातील संघ या सीझन मध्ये नक्की अनेक पारितोषिक पटकावले तो संघ माडेपाडा संघ. दुसऱ्या बाजूला एक नौका संघ पाहायला मिळतोय टाकीपेटर विभागातील टिकबाईचा भाडा. लॉफ करायचा होता. फिल्डर टेक ना दिस बॉल. झेल सोडतोय जयेश माडे. एक सिंगल च्या मार्फत धावसंख्या जाते 2 गडी बाद 14 आकड्यावरती. 9 मध्ये बनवायच्या 37 धाबा.
3 गडी बाद 14, 8 मध्ये बनवायच्या 37. डबलमध्ये नक्की चांगला फटका आहे, गॅपमध्ये बॉल. फिल्डर येत आहे, दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा धाव फलकामध्ये कंप्लीट केले गेले. तीन गडी बाद 16, 7 मध्ये बनवतात 35. हा बॉल डॉट टाकला गेलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 16 करायच्यात भरपूर गोळा. 6 बॉल 35. 6 बॉल मध्ये 6 मॅक्झिमम मारावे लागतील. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील, तेव्हाच टिकबाईचा पाडा संघ विन होऊ शकतो. प्रसाद माडे चौथा स्पेल हाताळण्यासाठी आलाय. हा बॉल मध्ये उडवलाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर सुनील पाहायला मिळतोय. 5 मध्ये बनवायच्या 35 धावा. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी देखील महागडी होती आणि फलंदाजी देखील ह्या धावा चेस झाल्या असत्या. 52 51 धावा. इतक्या मोठं आव्हान नव्हतं, पण तो त्याचा पाठलाग करताना मात्र नाकी न वालेत. वाईट बॉल. धावसंख्या 17. थोडासा खतऱ्यामध्ये आता मात्र टिकबाईचा पाडा संघ पाहायला मिळतोय. उडवलाय बॉलला. जयेश माडे यांच्या मात्र नक्कीच बीट करणारा देणारा पाहू शकाल. रमेश कातवारे यांनी आयुवा झेल पकडलाय. 200 रुपयाचा कॅश प्राइज. रमेश कातवारे आपण यायचंय. आयुवा झेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हिरवे साहेबांकडनं लावलेला आहे आजच्या दिवसभरासाठी. या बॉल वरती चांगला वा दिलीप बामणेच्या मार्फत चांगला झेल झाला कॅरी मिड ऑफ मधनं. पाच गडी बाद 23. बोट फिरवली आहेत. प्रसाद माडेच्या मार्फत व्हेरिएशन टप्पा पडला आतमध्ये बाहेर. आउट स्विंग गोलंदाज प्रसाद माडेच्या मार्फत. 2 बॉल बनवायच्या 28. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय. एक मजबूत पारडी जड झालेलं पाहायला मिळतोय शिवशंभो माडेपाडा संघाचं. शेवटचा बॉल.
अभिनंदन टीम शिवशंभो माडेपाडा जयेश माडे अँड कंपनी आणि हाडलक दिवा नवदुर्गा टिकबाईचा बडा टीम. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. जाऊया या सेकंड स्पेल मध्ये, अर्थात दादा दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. या